सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग। आज तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube, Facebook, Instagram वरती जे आपले प्रेक्षक आहेत त्यांचं सर्वांचं मी मम्मा स्कूलच्या वतीनं सहर्ष स्वागत करते। आज आहे 1 जुलै। 1 जुलै म्हटल्यानंतर डॉक्टर दिन व जागतिक कृषी दिन। कृषी आणि डॉक्टर हे आपल्या सगळ्यांच्या जवळचे संबंध आहेत, बरोबर की नाही? आता डॉक्टर ह्या विषयावर बोलायचं म्हटलं तर आपण दवाखान्यात जातो, बरोबर? कधी जातो? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण काय करतो? डॉक्टरांकडे काय करतो बाळांनो? जातो। डॉक्टरांकडे गेल्यावर कधी कधी आपण जात असतो जेव्हा आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंग या गोष्टी होतात तेव्हा आपण काय करतो? डॉक्टरांकडे जात असतो सारखं। आणि जेव्हा आपल्याला खोकला येतो, जेव्हा आपण जेवायला बसतो त्या आधी आपण काहीतरी प्रथम गोष्टी केल्या पाहिजे। आता प्रथम उपचार म्हणजे काय? जेव्हा आपण जेवण करतो तर आपण त्याच्या आधी सगळ्यांनी स्वच्छ हात धुतले पाहिजे, बरोबर की नाही बाळांनो? त्यानंतर जेव्हा आपण खोकला येतो, आपल्याला सर्दी येते तेव्हा आपण रुमालाचा किंवा हाताचा वापर केला पाहिजे। जेव्हा आपण खोकतो तेव्हा आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? तोंडाला हात लावला पाहिजे। जेव्हा आपल्याला सर्दी येते तेव्हा आपल्याला रुमालाचा वापर केला पाहिजे। पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा हवामानामध्ये जेवढे बदल होत असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये पण बदल होतात। त्यासाठी बाळांनो आपण काय केलं पाहिजे? डॉक्टर आपल्याला काय सांगत असतात की आपण सर्वांनी पाणी पिलं पाहिजे, भरपूर आपण आहार चांगला घेतला पाहिजे। आहार चांगला पाहिजे म्हणजे आपण काय? आपल्या महाप्री स्कूलमध्ये आपण जो डाएट चार्ट दिलेला आहे बाळांनो, तो डाएट चार्ट हाच आहे ज्यामध्ये कडधान्य आहेत, फळभाज्या आहेत, दूध साखर आहे, एग्स आहेत। या सगळ्या पौष्टिक गोष्टींचा आपण काय केलेला आपल्या डाएट चार्ट मध्ये आपण काय केलंय? समावेश केलेला आहे। आणि हा समावेश आपल्याला बाळांनो वेदांत आपल्याला काय करतो? आरोग्य आपलं चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला उपयोग होतो। त्यामुळं डॉक्टरांचा पण हाच सल्ला असतो आपल्याला की तुम्ही जास्त आजारी पडू नका, बाहेरचे पदार्थ खाऊ नका, वडापाव, बिस्किट, जे आपले बाहेरचे जे पदार्थ आहेत ते सर्वांनी तुम्ही खायचे नाही। जेव्हा आपण चांगल्या गोष्टी खातो, जेव्हा आपण चांगला आहार खातो तेव्हा आपल्या डॉक्टरांच्या काहीची गरज पडते का? नाही। त्यासाठी सर्वप्रथम काय केलं पाहिजे? जेव्हा आपण शाळेतून घरी जातो तेव्हा सगळ्यांनी स्वच्छ हातपाय धुतले पाहिजे, डेटॉलचा वापर केला पाहिजे। जेवणाआधी सर्वांनी डेटॉलने आपण हात धुतले पाहिजे आणि नंतर आपण जेवायला बसलं पाहिजे, बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी केल्यावर डॉक्टर पण आपल्याला तेच सांगतात की आपण आजारी पडेल का? त्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपल्याला डॉक्टर दिनाच्या सर्व डॉक्टर्सना आपण काय करायचंय? खूप 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 शुभेच्छा द्यायच्या। त्यामुळे सर्वांनी क्लॅप करून एकदा डॉक्टरांना शुभेच्छा द्या।